आता त्याच्याही मागे माझे भाव होते की आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला अजून का आठवतात, आमच्या लहानपणच्या कविता. खरंच हा एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट वाटते. आजही आम्हाला त्या कविता आठवतात आहे ना. पुराणी कविता पटकन पटकन आपण म्हणायला लागतो. आजकाल तर बसल्या बसल्या मला ते वाटते सांगली बंद धरतो देवी ओढ मला तिकडे आठवत राहतं. कारण आता हातपाय चालत नाही, पण हे सगळं आठवत राहतं. आजकालच्या मुलांना विचार वगैरे होतंय का, कविता खरंच लक्षात राहतात का, तसं शिकवलं जाते का? कदाचित आम्हाला तसं शिकवलं गेलं असेल, पण हे व्हायला हवं. त्याला नुसतं पुस्तक वाच म्हणून नाही चालणार, ते कुठे ठसवलं गेलं की ह्या कवितेत सुद्धा तेवढा मोठा भाव आहे. उंच उंच रे पतंग देई तुमचा काच काच हात दरी चालू. आता हे जिथे आहे की ही भूमिका ही शिक्षकाची आहे, ही बापाची आहे, ही आईची आहे, पण ही मुलांपर्यंत पोचली पाहिजे. आणि तोच शिक्षक इतका लोकप्रिय होऊ शकतो जो हे सगळं मुलांपर्यंत पोचवतंय. तेव्हा त्याला वाटतं होईल हा आमच्या बाई किती सुंदर सांगतात. ती उगीच लोकप्रिय नाही झाले, उगीच मुलांना तुम्ही त्या मुलांना बोलतं करायला तर सगळी मुलं मोठी झाली. का एवढ्या प्रेमाने शिक्षकांकडे जातो हे आम्ही सगळं पाहिलेलं आहे. आणि म्हणून अशा त्या माझ्या मैत्रिणीचा आज हा संग्रह, लेखांचा संग्रह, कवितांचा संग्रह थोडं छोटंच आहे. तिने लिहिलंय खूप आहे. 15 पुस्तकं नक्की ते आता मला डोलायचं, सगळ्यांना मला डोलायचं कशाला नाही म्हणत नाही, पण करताना तिला कर म्हणणं आणि करणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.